त्यामुळे हा प्रश्न कुठे ना कुठेतरी सत्ताधारीमध्ये असणाऱ्या सर्वच पक्षांना त्या ठिकाणी पडला पाहिजे. त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहे. त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचा जास्त ऐकत असावा. म्हणजे हा तमाशा जो आहे ना तो दादा जिथून कुठून बघत असतील ते बघत असतील. तुम्ही मला सांगा, अजितदादांचा पक्ष हा भाजपच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जेव्हा आम्ही दादांच्या बाबतीत FIR व्हावा यासाठी मंत्रालयाजवळील एका पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गेलो होतो, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला. तिथं माझ्याबरोबर कोण आलं होतं सत्ताधारी पक्षातून? तिथं एकतर आपले अमोल मिटकरी आले होते आणि नायकवडे आले होते. आता अमोल मिटकरींना परत एकदा संधी दिली का? नाही दिली. नायकवडेंना आता काय सांगितलं जाता? राजीनामा द्या. आता अजितदादांचा पक्ष हे करणार नाही असं मला तरी वाटतं. पण अजितदादांचा पक्ष ज्या पक्षाबरोबर आज सत्तेत आहे म्हणजे मोठा म्हणजे भाजप पक्षाकडे त्या ठिकाणी दबाव असावा. नायकवडेला बाहेर काढा, अमोल मिटकरीला देऊ नका. का उगा असेल दादांच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी लक्ष घातलं. आता ती ठोंबरेताई जी पदाधिकारी, तिला नगरसेवक व्हायचं होतं, कशाचं ते सिक्रोत, पण त्यांना सांगण्यात आलं जावा अजितदादांसाठी लढा, रोहित पवाराबरोबर जावा तुम्ही या बैठकीला त्या बैठकीला, रोहित पवारचा पाठिंबा द्या. म्हणजे हे काय चाललंय त्या ठिकाणी? म्हणजे दादांची बाजू मांडणाऱ्या लोकांवर अन्याय आणि दादांच्या विरोधात असणाऱ्या लोकांवर न्याय. म्हणजे हा तमाशा जो आहे ना तो दादा जिथून कुठून बघत असतील ते बघत असतील, पण या गलिच्छ लेवलचं वंगाळ हे राजकारण आम्हाला अजिबात त्या ठिकाणी पटत नाही. रुपाली ठोंबरेंना कोण म्हणलं चौकशी करू द्यायची नाही का? दादाच्या कुटुंबियांना त्याची चौकशी करू द्यायची नाही? बघा तुम्ही सातत्यानं टीका करताय, मात्र ते स्वतः नाही तुम्ही सत्तेत आहात ना, तुम्ही सत्तेत आहात. MLC इलेक्शन साठी वाटाघाटी करता, तुम्ही दिल्लीला जाता, कोणाला किती तिकीट मिळणार, कोणाला काय मिळणार हे तुम्ही चर्चा करता. 2 मिनिटं काढा अजितदादांसाठी, 2 मिनिटं काढा अमित शहा साहेबांशी बोलताना. अहो आम्ही एक पत्र दिलं CM साहेबांना महाराष्ट्राच्या की अजितदादांचं प्रकरण CBI कडे देण्यात यावं. मग आम्ही महिन्यानंतर परत स्मरण पत्र दिलं अमित शहा साहेब, पण CM साहेबांकडनं अजूनपर्यंत कदाचित तुमच्यापर्यंत प्रस्ताव आला नाही तर आला असेल. आमचा महाराष्ट्राचा CM साहेबांवर विश्वास आहे, पण मग आलेला प्रस्ताव हा तुम्ही स्वीकारत नाही. मग का स्वीकारत नाही? एक तुमचा मित्रपक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही विचारतो. आमचा नेता गेलाय आणि नेत्याबद्दल जर भाजप काहीच करणार नसेल तर आम्ही सत्तेतच राहत नाही अशी भूमिका मांडल्यानंतर लगेचच तिथं CBI कडे प्रकरण पाठवण्यात येऊ शकतं. पण नाही, याच्यासाठी लढायला पाहिजे, लढलं पाहिजे. आज आमच्या अनेक कारवाई त्या ठिकाणी होतात तरी आम्ही लढतोय का? जर आपण आपल्या नेत्याबद्दल काकाबद्दल लढणार नसेल तर उद्या जाऊन गरिबांबद्दल आपण कसं लढणार आहे? आज काकाच्या बाबतीत आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दल आपण घाबरून घरी बसलो तर उद्या जाऊन गरीब आला एखादा म्हणला मला न्याय द्या, एखादी पीडित महिला आली तर त्या लोकांना न्याय कसं देऊ? अरे आपण घरच्याच लोकांसाठी लढत नसेल तर गरीबासाठी कधी लढणार त्या ठिकाणी? त्यामुळे हा प्रश्न कुठे ना कुठेतरी सत्ताधारीमध्ये असणाऱ्या सर्वच पक्षांना त्या ठिकाणी पडला पाहिजे. पार्थ पवारांचं नाव येते या सगळ्यामध्ये. तुम्ही नावं घेतलेली आहेत आता, इद्रिस नाईकवाडी, अमोल मिटकरी यांना सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये पार्थ पवारांचं नाव येते. त्यांच्या अंतर्गत पक्षाची सगळी कारणं बाहेर येतात. असा असतो की जेव्हा अनुभव नसतो तेव्हा अनुभवी नेत्यांचं ऐकलं जातं. पार्थ राजकारणामध्ये नवीन आहे. अनुभवी लोक त्याला मार्गदर्शन करणारे मला असं वाटतं अजितदादांच्या पक्षातले नाही, भाजपच्या पक्षातले आहे. त्यामुळे पार्थ आज कोणाचा जास्त ऐकतो तर कदाचित काकींचा जास्त ऐकत असावा. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे मध्ये आधी तुम्हाला बातम्या कळतात ह्यांना भेटले त्यांना भेटले, भाजपचं प्रमुख मार्गदर्शन पार्थला असल्यामुळे पार्थ अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागतोय. म्हणजे नायकवडींवर तिथं राजीनामा सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे. अमोल मिटकरींना पदावर न काढणं, पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे. आणि ज्या ठोंबरेताई आहेत त्या लढतात, त्यांना पद न देणं हे सुद्धा हास्यास्पद आहे असं मला वाटतं.